नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आता मी आलेली आहे किल्ला येथे भगवती मंदिरमध्ये। तर चला आता देवीचं दर्शन करूया। आता आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे, पण इथे शूटिंग करायला अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे गाभाऱ्यामध्ये आम्हाला शूटिंग करायला नाही मिळालं। पण हे मंदिर असं आहे, आतमध्ये देवी आहे आमची आई भगवती, तर तुम्ही बघू शकता। तर आता दाखवते बाहेरचा परिसर। तर मंडळी बघा, इथे स्कूलमधून मुलं आलेली आहेत पिकनिकसाठी। कोणत्या स्कूलचे आहेत ते मला माहीत नाही आहे। तर मंडळी, हा आहे देवळाच्या आजूबाजूचा परिसर। इथे आहे फिरण्यासाठी खूप छान जागा, आणि तो आहे दिसतोय तो लाईट हाऊस रत्नागिरीचा। मुलांची मज्जा चालू आहे, पिकनिकसाठी आलेली मुलं बघा खेळतायत ते। इतिहास डोळ्यांनी बघायचा असेल तर गड किल्ले सांभाळा। तर गाईज, हा रत्नदुर्ग किल्ला लय चांगला आहे। तुम्हाला पण इथे यायचं आहे तर नक्की रत्नदुर्ग किल्ल्याला भेटून जावा। गाईज, तुम्हाला जर रत्नदुर्ग किल्ल्याचं समुद्र आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाय। रत्नदुर्ग किल्ल्याविषयी इथे माहिती लिहिलेली आहे बघा, किती सुंदर माहिती आहे। रत्नागिरीचा किल्ला रत्नदुर्ग, रत्नगड किंवा भगवतीचा किल्ला असेही म्हणतात। घोड्याच्या नाल्यासारखा या किल्ल्याचा आकार आहे। अंदाजे 1300 मीटर लांब आणि 1000 मीटर रुंदीचा हा किल्ला आहे। भगवती देवीचं मंदिर ज्या भागात आहे, समुद्राच्या पातळीत या कड्यात एक गुहा आहे। नाल्याच्या आकाराच्या मध्यभागी दीपगृह उभारलेले आहे। या दीपगृहामुळे 15 किमी परिसरातील बोटींना मार्गदर्शन होते। किल्ल्यावरील मंदिराचा नुकताच जीर्णोद्धार झाला आहे। या किल्ल्याची उभारणी बहमनी काळात झाली। नंतर हा किल्ला आदिलशाहकडे गेला। सन 1670च्या सुमारास याच अधिपत्य छत्रपती शिवाजी महाराजांकडे आले। 1710 ते 1755 या काळात हा किल्ला आग्रे यांच्या ताब्यात होता। त्यानंतर 1810 पर्यंत तो पेशवांच्या ताब्यात होता। सदाशिवराव भाऊंच्या तोत्याला नाना फडणवीसांनी याच किल्ल्यात डांबून ठेवले होते। 1857च्या उठावापूर्वी झाशीची राणी किल्ल्यावरील देवीच्या दर्शनासाठी येऊन गेली असेही सांगण्यात येते। तर हा किल्ला खूप जुना आहे, शिवाजी महाराजांच्या काळातला आहे। तर हे बघा, आणि देवीचं मंदिर, आणि इथे आहे एक विहीर, तुम्हाला दाखवते। ही बघा, नीट दिसत नाहीये। हे बघा, आता तर पूर्ण गवत आहे त्यामध्ये। ही पुरातन काळातली विहीर आहे, हे बघा। देवीच्या मंदिराच्या बाजूलाच आहे। तनु, काय ते पिल्लू आहे ना? तनयाला डॉग आणि कॅट खूप आवडतात। तर इथे आहे छोटंसं पिल्लू, तर ती त्याच्याशी खेळते। घेऊन जायचंय। तर चला मंडळी, आता आम्ही किल्ल्यावरून खाली उतरतोय। दर्शनही झालं आणि किल्लाही फिरून झालेला आहे। तर मंडळी, हे आहे आमच्या भैरी बाबाचं मंदिर, हे आहे हनुमंताचं मंदिर। तर मंडळी, भैरी बाबाचं दर्शन पण घेऊन झालेलं आहे, आणि आत्ता आम्ही समोरच आलो आहोत। इथे तळा आहे, आणि हो, देवळामध्ये शूटिंग अलाउड नाही आहे,
त्याच्यामुळे मला नाही करता आले. तरी मी थोडीशी केली आहे, तर मी तुम्हाला दाखवेन, पण बोलता नाही आलं आहे मला तिथे. तर तुम्ही भैरीबाबाचं दर्शन घ्या, आमचं रत्नागिरीचं ग्रामदैवत श्री भैरीबाबा. आणि इथे आहे तळं. हे बघा, त्यामध्ये किती मासे आहेत बघा. हे बघा, हे भैरीबाबाच्या देवळाच्या समोरच आहे हे तळं. मोठं आहे, त्या साईडलाही आहे. हे बघा, जाऊ शकतो. पाटी आहे, नारळाची बाग आणि ही झाडं आंब्याची. बघ ना किती मोठं आहे. ते कचव्याला सोडलं. कुठे 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 तो बघा मंडई, पाण्यामध्ये बघा साप. तो बघा साप, लवकर बघा. ह्या सापाची वाट बघत मी मगाचपासून थांबलेली. मला हा दिसलेला, पण नेमका मी जवळ गेली शूट करायला तर आवाजाने तो लपलेला. हा बघा. अरे म्हणजे नक्की कुठल्या प्रकारचं आहे ते काय आपल्याला माहित नाही. पाणसाप आहे काय? हा बघा, पिल्लू आहे. आलं आलं, ते वरती आलं, वरती चढते वाटतं ते. आपलं घर बीळ शोधतोय तो. गेला गेला गेला, त्या साईडला गेला, दगडाच्या पाठीमागे गेला बघा, तुम्ही बघू शकता. कोपऱ्यातून जातोय. हा तर मोठा आहे. हा बघा, हा बघा, हा बघ, हा बघ व्हिडिओ मध्ये बघ. हा बघ केवढा मोठा आहे. हा बघ, अरे हा बघ तोंड काढलंय व्हिडिओ मध्ये बघ ना. हा बघ, हा बघ, हा बघा मंडई. हे बहुतेक त्याचं पिल्लू असावं, ते गेलं ते. हा मोठा आहे. दिसला? व्हाईट कलरचं. तर मंडई, आता आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आम्ही आता घरी जात आहोत. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला भगवती देवीचं मंदिर, भैरीबाबाचं मंदिर आणि तळं बघायला मिळालं. आणि त्या तळ्यामध्ये आम्हाला सापही बघायला मिळाला आहे. तर हा व्हिडिओ बघून तुम्हाला कसं वाटलं, तुम्हाला व्हिडिओ आवडला का, तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि बोल सबस्क्राईब करा. ओके. तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.